या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली आपली जी ट्रॅफिक समस्या आहे त्या समस्येच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमोर बैठक घेतली। जवळजवळ 2 तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये या ट्रॅफिकबद्दल कसं सोल्युशन निघेल हे आम्ही नियोजन केलं आणि रोजचं आंदोलन करून ही ट्रॅफिक काय सोल्युशन निघणार नाही म्हणून सोल्युशनवर या ट्रॅफिकवर सोल्युशन कसं काढायचं या बाबतीत एक उत्तम चर्चा झाली आणि ह्या चर्चेला जे रूप आले ते एकदम खरोखरच सर्वच जे आंदोलनकर्ते होते त्यांनी देखील मान्य केलं की खरोखरच ट्रॅफिकबद्दल सोल्युशन ह्या पद्धतीत जर निघत असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत आणि आजचं आंदोलन हे आम्ही करत नाही आणि या 8 दिवसात तुम्ही याबद्दल सोल्युशन काढा अशी त्यांची अपेक्षा आहे। ते ह्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी असतो, परंतु रोजच्या आंदोलनामुळे इथल्या शाळकरी मुलांना तसेच इथं बिझनेस किंवा जे कामगार वर्ग आहे ह्या लोकांना रोज 2-2, 3-3 तास ह्या ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागते म्हणून आम्ही आंदोलनच मागे घेतलेलं आहे आणि हे आंदोलन अशा पद्धतीत करणार नाही आणि या आंदोलनावर काहीतरी चांगलं सोल्युशन जे ट्रॅफिकबद्दल आहे ते सोल्युशन निघेल। त्याचबरोबर इथल्या गोडाऊनधारकांना, कंपाऊंड मालकांना, स्थानिक लोकांना घेऊन जे आतमधले जे गोडाऊनचे किंवा कंपाऊंडचे रोड आहेत ते रिपेअरिंग करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि ते जर रिपेअरिंग झाले तर बरेचसे ट्रॅफिकची समस्या सुटेल आणि इथले जे काय ट्रॅफिक जे वर्कर लोक कमी आहेत त्याबद्दल देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आणखीन काहीतरी इथं फौजफाटा वाढवा जेणेकरून ट्रॅफिक कमी करता येईल आणि त्यांनी ते सहकार्य करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। भिवंडीमध्ये अलीकडे वाहतूक कोंडी होत आहे, त्याच्यामुळे आपल्या रहिवाशांनी, स्थानिक नागरिकांनी इथे आंदोलन आयोजित केलं होतं। राहण्याचे सरपंच पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सहकार्याची भूमिका घेतली। सदर रस्त्यांना भरपूर सध्या पावसामुळे खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्याचा इश्यू कसा मिटवायचा तो शासकीय पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आहोत। काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत, चौकात ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायत आणि पोलीस दोन्ही मिळून आम्ही ते कारवाई मोहीम सुरू करणार आहोत। आता त्याचे अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा वाहतूक करण्यास सुरू होणार आहे। परंतु या भागामध्ये रॉंग साईड बरेच वाहतूकदार येत आहेत, ते गावागावातून आणि नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की रॉंग साईडने कृपया कोणी येऊ नये जेणेकरून ट्रॅफिक समस्या अजून निर्माण होणार नाहीत। ते सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की रॉंग साईड कोणी येऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं। ग्रामपंचायत आणि पोलीस दोन्ही मिळून यामध्ये ट्रॅफिक होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेत आहोत।